मला एवढं नक्की कळलंय की अंजली जे काही करते त्यामागे काहीतरी मोठा हेतू आहे. पण नक्की काय ते हळूहळू तिच्याकडूनच काढून घ्यावं लागेल. आणि हे तिचा ट्रस्ट गेम केल्याशिवाय पॉसिबल होणार नाहीये सई. आणि आय नो मी हे आयडियली सगळं तुमच्याशी शेअर करायला हवं, पण अंजलीशी तिच्याच भाषेत डील करावं लागणार आहे. आणि मनात एक बाहेर एक हे वागणं तुम्हाला कधीच जमलेलं नाहीये. तुम्ही तर इतक्या प्रामाणिक आहात की अंजली सारख्या मुलीला पण प्रामाणिकपणाने आपण सरळ करू शकतो असं वाटतं तुम्हाला. पण या केसमध्ये तुमचा ॲटिट्यूड कामी येणार नाही असे, म्हणून मला तुम्हाला हर्ट करावं लागणार आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. अंजलीमुळे माझ्या आणि माझ्या देवांशमध्ये गैरसमज व्हायला लागले आणि यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही. काही झालं ना तरी तिचं खरं तिच्याच तोंडून वधवून घे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे, विंडो सही है पीछे. उडून झालं असेल तर खाली या आता, नाहीतर पडाल. मॅम आज तरी मला माझं सक्सेस सेलिब्रेट करू द्या प्लीज. सक्सेस? तू याला सक्सेस म्हणतेस? तिला थोडंसं काय रडवलं, थोडंसं काय हरवलं, याला सक्सेस म्हणतात? थोडंसं मॅम तुम्ही बघितलं नाही का तेव्हा सगळ्यांसमोर ओरडले हो सईला. ती मजा आली ना मला. तो नुसता तिला ओरडलाय, घराबाहेर नाही काढलंय त्यानं. त्याचं काय थोडं रागवेल, नंतर परत जवळ घेईल. त्याने काय होणार आहे? काय यार मॅम तुम्ही पण ना सगळं मूडच घालवता माझा. एक तर स्वतः पण हॅपी नाही होत, मलाही हॅपी नाही होऊ देत. प्रश्न ना फक्त हॅपी होण्याचा नाही, रियालिटी चेकचा. मला हे बोलायला आवडत नाहीये, पण त्या सईचं आणि देवांशचं नातं खूप मजबूत आहे. एक घाव घालून काही होणार नाही, सतत घाव घालावे लागतील. तुझे नाचून बागळून सगळं झालं असेल ना, तर आता निघायचं इकडे. ओमीने आपल्याला बघितलं ना एकत्र तर उगाच प्रॉब्लेम होईल. निघ. हसायला काय झालं? मॅम तुम्ही त्याचं टेन्शनच नका घेऊ. त्या हिंदोळे तुमच्या ओमीला मी सांगून आलीये की भैरवी मॅमचा सगळ्यांसमोर इन्सल्ट झाला, त्यांच्या फ्रेंड्सला जावं लागलं घरातून. त्यामुळे भैरवी मॅम जरा सॅड आहेत आणि मी छान प्रेमळ प्रेमळ सून म्हणून तुम्हाला समजवायला आलीये. गुड. तुझ्या ऍक्टिंगचा तुझ्या करिअरमध्ये तर काही उपयोग झाला नाही तुला, पण त्याचा आम्हाला इथे उपयोग करता येतो. गुड. वन सेकंड मॅम. हॅलो, तुला किती वेळा सांगितलं मला असं अधूनमधून फोन करायचा नाही. काय मुलगी आहेस यार तू? आणि तू माझ्यावर का भडकतेस? आणि हे वॉर्निंग देऊन काय होत नसतं, कळलं ना? आज जर का मी तुला फोन केला नसता ना, तुझी वाट लागली असती. म्हणजे अगं मला तुझी ती बहीण भेटली होती. अगं भेटली कसली, धरलंच होतं तिनं मला आज. व्हॉट? सई तुला भेटली होती? हो तीच. तू जेवढा विचार करतेस ना त्याच्यापेक्षा खूप पुढची चीज आहे ती. घाबरवलं आज तिनं मला. घाबरवलं म्हणजे? एक मिनिट, तू तिला खरं काय ते सांगितलं नाहीयेस ना? मग काय करणार होतो मी? दुसरा काही पर्याय होता का माझ्याकडे? जे काही घडलं ते सगळं सांगावं लागलं तिला. तुझ्या आणि ओमीच्या लग्नाचे जे काही फोटोज आहेत ते खोटे आहेत याचा पुरावा आहे आता तिच्याकडे. हॅलो हॅलो अंजी. हॅलो. काय ग? काय झालंय? पू काय पुढे बोल, काय झालंय? सगळं संपलंय आता. तुझी ओव्हर ऍक्टिंग करून झाली असेल ना, तर काय झालंय ते सांग. माझ्या ना त्या मित्राचा मला कॉल आला होता. त्याने मला सांगितलं की सईला ओंकार आणि माझं वेडिंग नाही झालंय याचे प्रूफ मिळालेत. संपलं मॅम, संपलं. ती सई आता सगळ्यांना सांगून टाकेल. माझं काय होईल मॅम? बस एवढंच ना? चिल.
अहो चिल कसं काय म्हणू शकता तुम्ही? प्रूफ 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 मिळालेच सईला, आता मी काय करू? कधीपासून ओळखतेस तू त्या सईला? काय क्वेश्चन आहे मॅम, बर्थ पासून ओळखते ना मी तिला. मग अजूनपर्यंत ती कशी आहे हे कळलं नाहीये तुला? म्हणजे ती जोपर्यंत गप्प आहे तोपर्यंत आपण 4 पावलं पुढे जाऊन विचार करायचा. 4 पावलं? हो मॅम, कुठली 4 पावलं मॅम? मॅम ते बघा, तुम्ही ना प्लीज असं 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 नका बोलू. तुम्ही जे काय बोलता ना ते क्लिअर बोला, एकदम क्लिअर. नुसतं हात हलवता येतं ना तुला? डोकं तर चालवता येत नाही, ते मलाच चालवावं लागेल नाही का? ऐक आता, डन डन मॅम, डन. डन. हे मी परफेक्टली करते. आउट नाव. ह्यावेळी तू पाहिजे तेवढे प्रयत्न कर सई, पण तुला घराबाहेर जाण्यापासून आता कोणीही वाचवू शकत नाही. वाटलं नव्हतं या वर्षीचा गुढीपाडवा असा असेल. घरातले वाद भांडणं संपतच नाहीयेत. त्यात आईंची तब्येत बिघडली आहे आणि सगळ्यांना असं वाटतंय की आई माझ्यामुळे आजारी पडल्यात. आईंना पण असंच वाटत असेल का? त्यांच्याशी खूप बोलावंसं वाटतंय मला, पण कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊ? एवढं सगळं झाल्यावर त्या बोलतील का माझ्याशी? नाही नाही, आई आहेत त्या माझ्या, नक्की बोलतील. आजपर्यंत त्यांनी मला नेहमी समजून घेतलंय. माझं लग्न झालं तेव्हापासून माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात त्या. मी त्यांच्याकडे जाईन आणि मनातलं सगळं बोलेन. देवी आई, मला ताकद दे. सई टीचर, काय कुठे निघालात? कुठे म्हणजे? आईंसाठी चहा घेऊन चालली. नाही जायचं. अंजली बाजूला हो. नाही जायचं. अगं तुझा काय भरोसा? या चहामध्ये काहीतरी अजून मिक्स करून दिलंस आणि आमच्या मम्मी परत आजारी पडल्या तर? अंजली, अति होत आहे आता. तुला एकदा सांगितलं ना, नाही जायचं म्हणजे नाही जायचं मम्मींच्या रूम मध्ये. अंजली, जाऊ दे तिला. बाबा तुम्हाला माहित नाहीये, मी मम्मींच्या काळजीपोटीच बोलतेय. सई नाही ना काल? सगळं माहिती. जानकीनी स्वतः सगळं सांगितलंय मला. आणि ती असंही म्हणाली की ही एक फक्त छोटीशी चूक होती आणि अशी चूक तुझ्याही हातून होऊ शकते. बरोबर ना? हा. सई बाळा, जा तू. बाबा तुम्ही बसा ना, मी लगेच चहा बनवून आणते तुमच्यासाठी. बसा बसा, या या या, लगेच चहा आणते एकदम मस्त. बाबा हो या ना. बरं गुरुजी, नाही विधीची सगळी तयारी आम्ही करूनच ठेवतो. हो अच्छा, हो हो, नाही नाही ते आम्ही सगळं करून ठेवतो तयार, म्हणजे मग काही नाही. हो या ना तुम्ही, ठेवू मग.
सई काय ग अशी का उभीस? ते तुमच्यासाठी चहा आणला होता. चहा. थँक्यू. अगं बघ तरी माझ्याकडे, बोलायचं नाही माझ्याशी? नाही असं नाही आई. बस इथे माझ्याजवळ, बोल आधी माझ्याशी. बोल, काय झालं? आई खरंच सॉरी, मी घाबरले होते. तुम्हाला जर काही झालं असतं ना तर. अगं पण काही झालंय का? नाही ना? मग नाही पण आई मी खरं सांगते तुम्हाला, मी नाही दिल्या तुम्हाला चुकीच्या गोळ्या. मला माहिती बाळा. खरंच? मग आजपर्यंत तुझ्याकडून कधी अशी चूक झालीये का? आणि माझा पूर्ण विश्वास आहे असा हलगर्जीपणा तू करूच शकत नाहीस. नाही तरी सुद्धा मी सावध राहायला हवं होतं ना. सई बस झालं ना आता. किती दोष देणार आहे स्वतःला? आणि हे का झालं, कशामुळे झालं याचा विचार करून काय उपयोग आहे का? घरातली शांतता कशी टिकवता येईल याचा विचार करायला हवा बाळा. ती अंजली हे जे काही करते ना ते तुझ्यावरच्या असूयेपोटी करते. पण आता मी असं काहीतरी ठरवलंय की ज्यामुळे तिचं मन शांत होईल. म्हणजे काय ते मी सगळ्यांना एकत्रच सांगते. चल बाहेर जाऊया. पण नक्की काय करणार आता आई तुम्ही आता? सांगते ना बाळा. चल आल्यावर घेते चहा. घ्या 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 घ्या. हे सँडविच पण घ्या प्लीज. देवांश अजून बस, बस, थोडंसं- नाही, अजून एक. बस, बस. ओंकार, तू राहिलास ना. हो बस. मॅम हे घ्या. नाही मला नाही घ्या प्लीज मॅम, मी बनवले घ्या ना. बाबा हे घ्या, तुम्ही पण टेस्ट करा. तुम्हाला ना खूप ज्यूस राहिला बाबांना द्यायचा ज्यूस. बाबा ज्यूस घ्या. मी बनवलं ओंकार. मॅम तुम्हाला ज्यूस देऊ का? राहू दे, माझं मी घेईन. सॉरी मॅम, ते आज मी बनवलंय ना सगळा ब्रेकफास्ट, त्याच्यामुळे थोडी एक्साइटमेंट जास्त आहे. कसं झालंय? छान झालंय ना? मम्मी तुम्ही सही अगं काय हे? मम्मीना आराम करू द्यायचा ना. का आणलंस त्यांना रूम मधून बाहेर? बरं नाहीये ना तुम्हाला? अगं हो, मी काही लहान बाळ नाहीये कोणी आणायला. माझ्या मर्जीने चालेल. मम्मा तसं नाही, म्हणजे तुझा ब्रेकफास्ट अंजलीने रूम मध्ये आणून दिला असता ना. ओ मी तुला माहितीये ना, तसंही मला एकटीला खायला अजिबात आवडत नाही. तू ये इथे पैसे. अरे तेव्हा मी बरी आहे. मी तिथे बस मम्मा, शांतपणे. केअरफुल. हो बरी आहे मी, अगदी. किती काळजी तुला घेते. बरं वाटतंय ना आता खरं? एकदम बरं वाटतंय. खरं तर मला सगळ्यांशी थोडं बोलायचं होतं, म्हणून मी सईला म्हटलं की आपण बाहेरच जाऊया. बोल, काय बोलायचं तुला? गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात सारखे वाद सुरू आहेत. म्हणून मी गुरुजींना फोन केला होता. तर गुरुजींचं असं म्हणणं पडलं की घरात जर शांतता हवी असेल तर देवघराजवळ आणि दाराजवळ जर आपण सुनेचे कुंकवानी भरलेले हात उमटवले तर बरं होईल. पण आई तुला सिरियसली असं वाटतं हे सगळं केल्याने आपलं घर शांत होईल? देवा तुला माहिती आहे ना माझा विश्वास आहे. आणि तसंही अंजली या घरात आल्यापासून तिच्या हातून कुठला विधी झालेलाच नाहीये. तर मला वाटलं की हीच चांगली संधी आहे. हा विधी तिच्याच हाताने होऊ दे. बेस्ट आयडिया आहे. अंजली तुला चालेल ना? हो मम्मी, तुम्ही म्हणाल तसं. बघ सई, तुझा भाव कमी व्हायला लागलाय. मी काय म्हणतोय पण आई, आय मीन हे करूयात आपण,
पण तुझी जरा तब्येत बरी झाली की करूयात ना. अरे पण चांगल्या कामाला कशाला आपण उशीर करायचा. आणि आता मला तसं बरं वाटतंय. आणि हा विधी झाला की अजून बरी होईल. ठीक आहे, हे सगळं करून जर तुला आनंद मिळणार असेल तर मग करू. थँक्यू. बरं सई, नैवेद्याची सगळी तयारी तूच करशील ना? हो आई, मी तयारीला लागते. शिरा करायचा. मग गुरुजी आले की लगेच आपण विधीला सुरुवात करूया. हं? वहिनी, किती देवभोळी आहेस तू. जी तुझी सूनच नाहीये तिच्या हातून विधी करायला निघालीयस. अर्थात आता मलाच काहीतरी करावं लागेल. करेन मी, पण दोष येईल तुझ्या लाडक्या सईवर. फक्त एक अपशकुन आणि सई कायमची आऊट. आईने एवढ्या चांगल्या हेतूने विधी करायचं ठरवलंय, पण जिच्यासाठी ठरवलंय ती या योग्यतेचीच नाहीये. ओमी आणि अंजली लग्नाशिवायच एकत्र राहत आहेत. अख्ख्या कुटुंबाची फसवणूक करतात. आणि हे जेव्हा आईंना कळेल तेव्हा किती मोठा धक्का बसेल त्यांना. दुसरीकडे मला सगळं माहीत असताना पण मूग घेऊन राहावं लागतंय. काय करू? तो व्हिडिओ दाखवू का आईंना? पण आता कुठे त्या बऱ्या होत आहेत. खरं कळल्यानंतर त्यांना अजून त्रास झाला तर? नाही, काही होऊ दे, पण अंजलीच्या हातून हा विधी मी होऊ देणार नाही. गुरुजी, पाणी. गुरुजी, मसाला दूध चालेल ना तुम्हाला? नाही, नको. आज व्रत आहे माझं. आपण विधीला सुरुवात करूया का? हो, विधीची सगळी तयारी झालेलीच आहे. सई, कुंकवाचं पाणी आणतेस? हो आई, आणते. अंजली, कशी आहेस तू? व्हॉट अ सरप्राईज मॉम. अगं सरप्राईज कसलं डोंबलाचं. अगं जहागीरदार कुटुंब एवढा मोठा विधी तुझ्या हातून करून घेतायत म्हटल्यावर मी येणार नाही कौतुक बघायला? बाई बाई, काय दिसतेय माझी लेक. मर्जरी साडे, दागिने, पुण्याची नजर नको लागायला. मला तर रडायलाच येतोय बाई. मॉम, बरं बरं बरं, आजच्या दिवशी रडणार नाही. मॉम, ओंकार. हो, सुखी राहा, सुखी राहा. छान दिसताय दोघं जण. या ना मग आतमध्ये या ना तुम्ही. हो, या ना. हो, नमस्कार. बसा ना ललिता ताई. हो. कशात तुम्ही? मी ठीक आहे. बरं, मला माफ करा हा जानकीताई. अहो, काय झालं, लेकीच्या सुखात इतकी हरवून गेले मी की तुम्ही सगळे इकडे आहात आणि तुमच्याशी बोललेच नाही मी. खरंच माफ करा.
आणि खरं तर तुमचे आभारही मानायचे आहेत मला. अहो, माझ्या या वेड्या मुलीला तुम्ही आपलंसं केलं, स्वीकारलं. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. खूप आभारी आहे मी तुमची. अहो असं काय म्हणताय तुम्ही? मुलं आपली लग्न करून आली म्हटल्यावर त्यांना स्वीकारायला नको का? आता आम्हाला आमची अंजली आमच्या सईसारखीच आहे. माझी अंजली आली आहे ना आता तुमच्या घरात. आता बघा, अहो तिच्यामुळे सुद्धा या घरात सुख कसं ओसंडून वाहतं ते बघालच तुम्ही. आणि पहिलं नातवंड तर माझी लेकच आणणार या घरात, मला पूर्ण खात्री आहे. काय जावई बापू, हा? मॉम स्टॉप इट. असू दे का, चालतं. ललिताताई, मी काय म्हणते, आता विधीला सुरुवात करूया का? नाही, गुरुजींचं व्रत आहे ना, मग ते लवकर मोकळे झालेले बरे. अगो बाई, हो हो, करूया करूया. गुरुजी, हो, आपण पहिले देवीची प्रार्थना करून घेऊया का? चला, पूजा झालीये, आता आपण विधीला सुरुवात करूया. हो, सई कुंकवाचं ताट आण जा. हो. या, मी सांगतो काय करायचं ते. हो. आत्ता खरी मजा येईल. सई, लवकर ये ग, लवकर ये. तुझी एवढी वाट ना मी कधीच बघितली नव्हती. साई, ओ माय गॉड, अगं काय हा काय अपशकुन केला तू?